नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021 साठी आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान भाग 12. या भागामध्ये आपण 100 अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला मित्रांनो या प्रश्नाची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, अभिनव स्टडीजला. त्या भागामध्ये आता आपण हळूहळू PDF टाकण्यास सुरुवात केली आहे. चला सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. पुढचा प्रश्न, भारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात कोणत्या राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यात सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 3, 1 रुपयाच्या नोटेवर सही करण्याचा अधिकार कोणाला असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे अर्थ मंत्रालयाच्या अर्थ किंवा वित्त सचिवाची 1 रुपयाच्या नोटेवर सही असते. प्रश्न क्रमांक 4, प्रादेशिक ग्रामीण बँकेची शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे एम नरसिंहम समिती यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक ग्रामीण बँकेची शिफारस करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 5, तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात? या प्रश्नाचे उत्तर आहे 37%. मित्रांनो, तेंडुलकर समिती आहे, सी रंगराजन समिती आहेत, या वेगवेगळ्या समित्या भारतातील दारिद्र्य रेषेखालच्या जीवन जगण्याचे वेगवेगळे प्रतिमान त्यांनी स्पष्ट केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे 1950 रोजी. पंडित जवाहरलाल नेहरू या योजनेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? या प्रश्नाचे उत्तर आहे औद्योगिकरण म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन. पुढचा प्रश्न, भिलाई प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला व त्याला कोणत्या देशाने मदत केली? या प्रश्नाचे उत्तर आहे भिलाई प्रकल्प हा छत्तीसगड राज्यात स्थापन करण्यात आला व ह्याला रशियाने मदत केली होती. 1959 साली हा प्रकल्प राबविण्यात आला होता. पुढचा प्रश्न, 11वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी केव्हा होता? या प्रश्नाचे उत्तर आहे 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 दरम्यान 11वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. सामाजिक सेवा मुख्य भर हे 11वी पंचवार्षिक योजनेचे मुख्य प्रतिमान होते. पुढचा प्रश्न, पुरा प्रतिमान हे कोणत्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात आले होते? या प्रश्नाचे उत्तर आहे 11वी पंचवार्षिक योजना आणि ह्याला सुचविले होते भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी. पुढचा प्रश्न, कोटा शहर हे कोणत्या नदीवर वसलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे चंबळ. पुढचा प्रश्न, गंगा नदी मैदानी सखल प्रदेशात या प्रदेशाजवळ प्रवेश करते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऋषिकेश. गंगा नदी मैदानी सखल प्रदेशात ऋषिकेश जवळ प्रवेश करते. पुढचा प्रश्न, गोदावरी व भीमा या नद्या कोणत्या डोंगर रांगामुळे विभाजित झालेल्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे हरिश्चंद्र बालाघाट. तसेच भीमा व कृष्णा या नद्या शंभू महादेव डोंगर रांगामुळे वेगळ्या झाल्या, तर तापी व नर्मदा ह्या सातपुडा डोंगर रांगामुळे वेगळ्या झाल्या. मित्रांनो, एकाच पर्यायातून आपण जवळपास 3 प्रश्न आपले इथे तयार झालेले आहेत आणि आयोगाला हे प्रश्न नेहमी अपेक्षित असतात. पुढचा प्रश्न, कुली देवी हे सरोवर कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न, नैनिताल, भीमताल, सात रसाल, रामकुंड हे सरोवर कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या राज्यात तलाव सिंचन क्षेत्र जास्त आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. ह्याचे कारण काय? या राज्यात मोठ्या प्रमाणात सच्छिद्र खडकाचे प्रमाण असल्याने तलावाचे प्रमाण आढळते. तर महाराष्ट्रात कुठे? तर महाराष्ट्रात भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, तुतीकोरीन हे बंदर कोणत्या राज्यातील आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू. तर कांडला
हे बंदर गुजरात राज्यातील आहे, तर JNPT हे बंदर महाराष्ट्र राज्यातील आहे. पुढचा प्रश्न, बरौनी तेल शुद्धीकरण हा कारखाना कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बिहार. बरौनी तेल शुद्धीकरण हे बिहार राज्यातील आहे. पुढचा प्रश्न, झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 20, रे या स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या देशातील आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे व्हिएतनाम. तसेच ब्राझीलमध्ये रोका या स्थलांतरित शेतीचा प्रकार दिसून येतो. प्रश्न क्रमांक 21, 2011च्या जनगणनाचे घोषवाक्य काय होते? या प्रश्नाचे उत्तर आहे आपली जनगणना आपले भविष्य. आणि 2011चे जनगणनाचे आयुक्त कोण होते? श्री चंद्रमौली. प्रश्न क्रमांक 22, ह्यांची नुकतेच CBIचे नवे संचालक म्हणून निवड झाली आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे सुबोध कुमार जयस्वाल. प्रश्न क्रमांक 23, केरळचे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच ह्यांनी शपथ घेतलेली आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे P. विजयन, जे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून केरळचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. LDF पक्षाचे लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट या पक्षाचे ते नेते आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने नुकतेच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी 33% आरक्षण द्यायचे ठरविले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बिहार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी 33% आरक्षण द्यायचे ठरविले आहे. पुढचा प्रश्न, अमृत वाहिनी ॲप हे कोणत्या राज्याने सुरू केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे झारखंड. ते कशासाठी? तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांद्वारे लोकांना रुग्णालयातील बेड ऑनलाईन बुक करण्यासाठी त्यांनी अमृत वाहिनी ॲप सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो? तर 23 मे हा जागतिक कासव दिन साजरा केला जातो, वर्ल्ड टर्टल डे. पुढचा प्रश्न, नुकतेच सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन झालेले आहे. ते कशा संबंधित प्रसिद्ध होते? या प्रश्नाचे उत्तर आहे ते चिपको चळवळीचे प्रणेते होते, म्हणजेच पर्यावरणवादी होते. पुढचा प्रश्न, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2021 पुरुष गटातील विजेते कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे नोवाक जोकोविच. प्रश्न क्रमांक 29, दूरदर्शन संचार ह्या किरण नलिका वापरलेली असते? या प्रश्नाचे उत्तर आहे कॅथोड. प्रश्न क्रमांक 30, कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे डॅश डॅश कमी होते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वजन. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे वजन कमी होते. पुढचा प्रश्न, पाण्याचे असंगत आचरण अभ्यासण्यासाठी कोणते भौतिक उपकरण वापरले जाते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे होपचे उपकरण. पाण्याचे असंगत आचरण अभ्यासण्यासाठी होपचे उपकरण वापरले जाते. प्रश्न क्रमांक 32, घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते, त्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर आहे जास्त विद्युतधारा म्हणजे मोठ्या प्रमाणात करंट मिळवण्यासाठी घरातील वीज परिपथ ही पॅरलल असते. पुढचा प्रश्न, ह्या वस्तूचे वजन सर्वात जास्त असते? पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न, दीपन या भौतिक संज्ञाचे एकक काय? या प्रश्नाचे उत्तर आहे मीटर, कॅन्डल किंवा लक्स हे दीपनचे SI युनिट आहे. पुढचा प्रश्न, किरणोत्सारीचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे उत्तर आहे हेनरी बेकरेल यांनी किरणोत्सारीचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 36, मेंदूतील गाठ त्यालाच आपण काय म्हणतो ब्रेन ट्यूमरचे निदान करण्यासाठी कोणते किरणोत्सारी समस्थानिके वापरले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे आयोडीन व आर्सेनिकचे किरणोत्सारी समस्थानिके मेंदूतील गाठ शोधण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 37, किडलेले दात भरण्यासाठी दंतवैद्य चांदी व पारा यांच्यापासून बनवलेले डॅश डॅश संमिश्र वापरतात. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अमलगम. किडलेले दात भरण्यासाठी दंतवैद्य चांदी व पारा यांपासून बनवलेले अमलगम संमिश्र वापरतात. प्रश्न क्रमांक 38, बॉक्साइट, क्रायोलाइट ही धातुके कोणत्या धातूंपासून मिळतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ॲल्युमिनियम.
प्रश्न क्रमांक 39. थॅलोफायटा विभागातील या वनस्पतींपासून लिटमस पेपर किंवा लिटमसचे द्रावण तयार केले जाते. या प्रश्नाचे उत्तर आहे लायकेन. थॅलोफायटा विभागातील लायकेन या वनस्पतीपासून लिटमस पेपर किंवा लिटमसचे द्रावण केले जाते. प्रश्न क्रमांक 40. अणुकेंद्रकाचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचे उत्तर आहे रुदरफोर्ड, ज्यांनी 1911 साली अणुकेंद्रकाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 41. हा प्राणी सृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑर्थोपेडा. ऑर्थोपेडा हा प्राणी सृष्टीतील सर्वात मोठा संघ म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 42. हत्ती रोग कशामुळे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हत्ती रोग हा मेटाझोआ यामुळे होतो. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र व गुजरातसाठी वैधानिक विकास महामंडळे हे कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 371(2) नुसार महाराष्ट्र व गुजरातसाठी वैधानिक विकास महामंडळे आपण स्पष्ट करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 44. राष्ट्रपतींचे अभिभाषण हे कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 86. राष्ट्रपतींचे अभिभाषण हे कलम 86 द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. पक्षांतराच्या कारणामुळे होणारी अपात्रता हे कोणत्या अनुसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे अनुसूची 10. अनुसूची 10 अन्वये पक्षांतराच्या कारणामुळे होणारी अपात्रता हे 10व्या अनुसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची ह्या सूची कोणत्या अनुसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अनुसूचित 7 मध्ये. केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची ह्या 7व्या अनुसूचीमध्ये स्पष्ट करण्यात आले. प्रश्न क्रमांक 47. घटक राज्य हे कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भाग 6 कलम 152 ते 237 द्वारे घटक राज्य हे ह्या कलमाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. तर केंद्र राज्य हे भाग 5 द्वारे आपण स्पष्ट केलेले आहे. पुढचा प्रश्न. संविधानाच्या मसुद्यावर 299 सदस्यापैकी किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या? या प्रश्नाचे उत्तर आहे 284. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आयोग चुकून आपल्याला 284 ऐवजी 285 देतील, 283 देतील किंवा 282 देतील, पण आपल्याला जर आपला अभ्यास चांगला झाला असेल तर 284 हे उत्तर आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायला पाहिजे. पुढचा प्रश्न. भाषिक प्रांतावरील समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे के.एम. मुन्शी हे भाषिक प्रांतावरील समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 50. आसाम व अन्य क्षेत्रातील वगळलेल्या क्षेत्रांसाठी उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ए.व्ही. ठक्कर हे आसाम व अन्य क्षेत्रातील वगळलेल्या क्षेत्राच्या उपसमितीचे आपले अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न. वंदे मातरम ह्या मुखपत्राचे संपादक कोण होते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे अरविंद घोष हे वंदे मातरम ह्या मुखपत्राचे संपादक होते. प्रश्न क्रमांक 52. मूकनायक, समता, जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्राचे संपादक कोण होते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 53. आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण होते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे रासबिहारी बोस. त्यांनी 1942 मध्ये आझाद हिंद सेनेची संस्थेचे ते संस्थापक होते. पुढचा प्रश्न. ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन म्हणजेच AITUF ची स्थापना कोणी केली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नाम जोशी, ज्यांनी 1929 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 55. काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषविलेली व्यक्ती कोण? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मौलाना आझाद, ज्यांनी 1940 ते 45 दरम्यान काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषविलेली व्यक्ती ठरलेली आहे. पुढचा प्रश्न. भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासण्यासाठी कर्जन याने कोणत्या आयोगाची नियुक्ती केली होती? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे थॉमस रॉबर्टसन. या आयोगाची कर्जन याने भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासण्यासाठी थॉमस रॉबर्टसन या आयोगाची त्याने नियुक्ती केली होती. प्रश्न क्रमांक 57. याने देशी वृत्तपत्र कायदा संमत करून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड लिटन याने देशी वृत्तपत्र कायदा संमत करून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी त्यांनी केली. प्रश्न क्रमांक 58.
हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला? या प्रश्नाचे उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 59. तिसरे पानिपत युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1761 रोजी तिसरे पानिपत युद्ध झालेले आहे व ते कोणामध्ये? मराठा व अहमद शाह अब्दाली यांमध्ये मराठे पराभूत झाले होते. पुढचा प्रश्न, मुंबई येथे स्वतःच्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली होती? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ, जे मुंबईचे अनभिज्ञ सम्राट होते. त्यांनी मुंबई येथे स्वतःच्या घरात मुलींची शाळा त्यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न, स्टेटस अँड मायनॉरिटीज या ग्रंथाचे लेखक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्टेटस अँड मायनॉरिटीज हा त्यांचा ग्रंथ होता. पुढचा प्रश्न, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची त्यांनी स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, जगदंब कुष्ठ निवास या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी जगदंब कुष्ठ निवास या संस्थेची त्यांनी स्थापना केली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी राष्ट्रीय मराठा संघाची त्यांनी स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, बाबा पदमजी यांनी मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कोणती कादंबरी लिहिली? या प्रश्नाचे उत्तर आहे यमुना पठण. प्रश्न क्रमांक 66, जगातील सर्वाधिक उंचीवरील गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे लोकता, जे मणिपूर राज्यातील आहे ते जगातील सर्वाधिक उंचीवरील गोड्या पाण्याचे सरोवर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील रेल्वे मार्गावरील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणता? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गोरखपूर, जे यूपी उत्तर प्रदेश या राज्यातील आहे. तर या प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे? तर 1366 मीटर इतकी. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक कोणते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे धूम, जे दार्जिलिंग या जिल्ह्यातील आहे व ते पश्चिम बंगाल या राज्यातील आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांबीचे धरण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हिराकूड, जे महानदीवर आहे, ते ओरिसा राज्यातील आहे. त्याची लांबी किती आहे? तर 25.80 किलोमीटर. हे भारतातील सर्वात लांबीचे धरण आहे हिराकूड. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पृथ्वी. भारताचे पहिले क्षेपणास्त्र म्हणून पृथ्वीला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 71, भारतातील पहिली बिनतारी संदेश यंत्रणा कुठे सुरू करण्यात आली होती? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कोलकाता ते डायमंड हार्बर, जे 1851 साली पहिली बिनतारी संदेश यंत्रणा सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून यांना ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 73, ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे पहिले वैयक्तिक पदक विजेते कोण? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे खाशाबा जाधव, ज्यांना कुस्तीमध्ये 1952 साली ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे त्यांना वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल त्यांना मेडल मिळालं होतं. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महापौर कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे सुलोचना मोदी, जे 1956 साली मुंबई या भागातून पहिल्या महापौर ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, सुखोई 30 MKI या विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या संरक्षण मंत्री कोण? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे निर्मला सीतारामन, यांनी सुखोई 30 MK1 या विमानातून त्यांनी उड्डाण केलेलं आहे. पुढचा प्रश्न, शिलाँग चेरापुंजी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातील आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मेघालय. तसेच तवांग आणि बोमदिला हे थंड हवेचे ठिकाण हे अरुणाचल प्रदेश यामधील आहे. तर महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान हे महाराष्ट्र राज्यातील आहे. तर पंचमढी, अमरकंटक हे मध्य प्रदेश राज्यातील आहे. पुढचा प्रश्न, मंदिराचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे भुवनेश्वर, जे ओडिसा राज्यातील आहे. पुढचा प्रश्न, या राज्यात देवभूमी म्हणजे देवांचा प्रदेश असे म्हटले जाते? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याला देवभूमी किंवा देवांचा प्रदेश असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न,
स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे INS अरिहंत ही स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आहे. प्रश्न क्रमांक 80. राधा रेड्डी व चीना सत्यम हे प्रसिद्ध कलाकार कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कुचिपुडी. कुचिपुडी या नृत्य प्रकाराशी राधा रेड्डी व चीना सत्यम हे कलाकार संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 81. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पिझोमीटर. पुढचा प्रश्न. कुमारी आदित्य अशोक या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे गोल्फ. कुमारी आदित्य अशोक हे गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. 16 ऑक्टोबर हा कोणता दिवस साजरा केला जातो? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे जागतिक अन्न दिन, वर्ल्ड फूड डे. प्रश्न क्रमांक 85. भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग या खात्याचे मंत्री कोण आहेत सध्याचे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नितीन गडकरी. हे केंद्रीय मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामंडळ खात्याचे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचे अध्यक्ष कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे सौरव गांगुली. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIचे जे सचिव आहेत ते आहे जय शहा. पुढचा प्रश्न. अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल कोण? नायब राज्यपाल. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ऍडमिरल D.K. जोशी हे अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल आहे. तर अंदमान निकोबारची राजधानी कोणती? तर ती आहे पोर्ट ब्लेअर. पुढचा प्रश्न. कोहिमा इटानगर ही खंडपीठे कोणत्या उच्च न्यायालयात येतात? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गुवाहाटी उच्च न्यायालयात कोहिमा व इटानगर ही खंडपीठे येतात. 1 मार्च 1948 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तर ह्याचे मुख्यालय आहे गुवाहाटी. पुढचा प्रश्न. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे हाजीपूर. तर ह्याची स्थापना कधी झाली? तर ऑक्टोबर 2002 मध्ये पूर्व मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 90. सध्याच महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे धनंजय मुंडे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे व परळी हा बीड जिल्ह्यातील मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. पुढचा प्रश्न. नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री बनले आणि ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली व 6 वेळा लोकसभेचे खासदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि ते मेकॅनिकल इंजिनियर संबंधित आहेत. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नितीश कुमार सलग बिहारचे 4थ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले. सलग म्हणजे कंटिन्यू 4थ्यांदा आणि 7व्यांदा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मित्रांनो, या प्रश्नातून आपण 2 प्रश्न कव्हर केलेले आहेत. नितीश कुमार हे सलग बिहारचे 4थ्यांदा म्हणजे कंटिन्यू 4थ्यांदा मुख्यमंत्री आहेत आणि 7व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न. 2019च्या विश्वचषक स्पर्धेत 5 शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज कोण? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे रोहित शर्मा. रोहित शर्मा यांनी 2019च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये 5 शतक ठोकण्याचा त्यांनी पराक्रम केलेला आहे. प्रश्न क्रमांक 93. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे कोणता? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार. हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार ओळखला जातो. पुढचा प्रश्न. आशिया खंडाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे रमन मॅग्नेसे जे आपले NDTVचे पत्रकार आहेत रवीश कुमार यांना रमन मॅग्नेसे पुरस्कार नुकताच मिळालाय. ते पत्रकाराशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न. विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना टाळेबंदीच्या काळात म्हणजे लॉकडाऊनच्या काळात भारतात आणण्यासाठी सरकारने सुरू केलेली योजना कोणती? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वंदे भारत मिशन. पुढचा प्रश्न.
किसान सर्वोदय योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात. तर या योजनेचं उद्दिष्ट काय? राज्यांमधील जे शेतकरी आहेत त्यांना शेतीच्या सिंचनासाठी म्हणजे जी लाईटची सोय आहे ते दिवसभराच्या वेळेत म्हणजे दिवसा लाईट त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी किसान सर्वोदय योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, मलेशिया व इंडोनेशिया ह्या दरम्यानमध्ये असलेली सामुद्रधुनी म्हणजे कोणती? तर ती आहे मलाक्का. मलेशिया व इंडोनेशियामध्ये असणारी सामुद्रधुनी म्हणजे मलाक्का सामुद्रधुनी होय. पुढचा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कापेश्वर. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले आहे कापेश्वर. पुढचा प्रश्न, भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय लोक. भारतीयाच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे भारतीय लोक म्हणजे इंडियन पीपल आहेत. शेवटचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावी? तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 35. तर जर तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही कमीत कमी 25 वर्ष पूर्ण केलेली असावी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल ते नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करत जावा म्हणजे आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बघत राहा अभिनव स्टडीजचे व्हिडिओ. धन्यवाद.